आपल्याला बरं नसेल तर आपण डॉक्टरकडे जातो, पण इंजेक्शनचं नाव काढलं की अनेकांची पळताभोई थोडी होते। पण आता एक असं इंजेक्शन अस्तित्वात आलंय जिथे सुईचा वापरही न करता इंजेक्शन दिलं जातं, त्यामुळे दुखण्याचा त्रासच नाही होत। हो, आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरनं एक नवी क्रांती केलेली आहे। पाहूयात या रिपोर्टमधून। हे आहे निडल फ्री इंजेक्शन। नागपूरमध्ये सुईचा वापर न करता हे इंजेक्शन देण्याची आधुनिक पद्धत उपलब्ध झाली आहे। विशेषतः लहान मुलांसाठी आणि सुईची भीती असणाऱ्यांसाठी हे बरंच उपयुक्त आहे। निडल फ्री इंजेक्शन ही एक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पद्धत आहे। हे एक जेट इंड्यूस तंत्रज्ञान आहे। यामध्ये उच्च दाबाचा वापर करून औषध त्वचेमध्ये पाठवलं जातं। या दाबामुळे इंजेक्शन 4 सेंटीमीटर पर्यंत आत जातं। यामुळे आरोग्य कर्मचारी, इंजेक्शन देणारे किंवा इंजेक्शन घेणारे यांपैकी कुणालाही संसर्गाचा धोका होत नाही। सुईचा वापर होत नसल्यानं इतर आजारांचा संसर्ग होण्याचा किंवा टिश्यू डॅमेज होण्याचाही धोका टळतो। डायलिसिस, इन्सुलिन, लसीकरण यामध्ये याचा वाढता वापर। निडल फ्री इंजेक्शन सुरक्षित असून वेळेची बचत होते आणि पेशंटलाही बरं वाटतं असं बालरोग तज्ञ सांगतायत। जे एक हेल्थ केअर वर्कर आहे किंवा इंजेक्शन रिसिव्हर असो की इंजेक्शन गिव्हर असो, दोघांना पण या रिलेटेड जे काही बाकीचे कॉम्प्लिकेशन असतात, म्हणजे एखादी सुई दुसऱ्याला जर वापरण्यात आली किंवा दुसरं क्रॉस इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, टिश्यू डॅमेजचे चान्सेस असतात, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, हे चान्सेस या निडल फ्री इंजेक्शनमध्ये कमी असते। हे इंजेक्शन टेक्निक आपल्या भारतात याच्या स्टडीज झालेले आहे। साधारणतः हे कुठल्या लहानपणापासून तर कुठल्या एजमध्ये देता येते, पण भारतात स्टडीज ह्या आपल्या 6 महिन्याच्या नंतर झालेल्या आहेत। त्याच्यामुळे जे 0 to 6 मंथ याच्या स्टडीज सुरू आहे, 6 महिन्यापासून हे इंजेक्शन देता येतात। भारतात 6 महिन्यांपासून वयाच्या मुलांवर या तंत्रज्ञानाची चाचणी झाली आहे, त्यामुळे लहान मुलांसाठीही ते सुरक्षित आहे। परदेशातही या निडल फ्री इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय। इतकंच नाही तर मास वॅक्सिनेशन साठी सुद्धा ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे ही पद्धत आरोग्य सेवेमध्ये एक क्रांतिकारी बदल घडवू शकते असा विश्वासही रुग्णांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।